आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। खारघर नवी मुंबईत आज माथाडी कामगार आणि मनसे सैनिकांमध्ये जोरदार राडा झाला। खारघरमधील मेडिकवर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला। माथाडी कामगारांचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या समर्थकांनी मनसे सैनिकांना पळवून हाणले। मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केला असल्याचा आरोप जाधव यांनी केला। राज ठाकरे यांची टीम ही खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला। महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष व मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत। मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। महेश जाधव यांच्यावर सध्या खारघरमधील मेडिकवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या मनसे सैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या। मनसेच्या 2 गटात झालेल्या मारहाणीमुळे खारघर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे। महेश जाधव यांनी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले। राज ठाकरे यांच्या घरी बोलावून आपल्याला अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे। महेश जाधव यांनी म्हटले की मी माथाडी कामगारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली। अमित ठाकरे यांच्याकडून राजगड या कार्यालयात मारहाण करण्यात आली। मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला। आपण पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पण राजगड कार्यालयात आपण काही माथाडी कामगारांसह गेलो। त्यावेळी माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि एका भारदस्त वस्तूने मारहाण केली। या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 6 टाके पडले असल्याचे जाधव यांनी म्हटले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।